अमृता आकाश आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत। आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण हाताच्या समस्या आणि प्लास्टिक सर्जरी याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर वारिद अल्ताफ आणि डॉक्टर कौस्तुभ शेंडे। डॉक्टर तुम्हा दोघांचेही कार्यक्रमात स्वागत करते। नमस्कार। विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात। डॉक्टर वारिद अल्ताफ यांनी MBBS DNB ऑर्थो यात शिक्षण पूर्ण केलं असून ते गोल्ड मेडलिस्ट आहे। डी ऑर्थो MNA MS ऑर्थो फेलोशिप डॉक्टरांनी हँड अप्पर लिम रिकन्स्ट्रक्शन आणि मायक्रो सर्जरीत पूर्ण केली आहे। डॉक्टर कन्सल्टंट म्हणून काम करतायत आणि हँड अँड अप्पर लिम सर्जन म्हणून संचेती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कार्यरत आहे। या क्षेत्रात डॉक्टरांना 10 वर्षांचा अनुभव आहे। तर आपल्यासोबत डॉक्टर कौस्तुभ शेंडे देखील आहेत। डॉक्टरांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण MBBS MS MCH DNB प्लास्टिक सर्जरीत पूर्ण केलंय। डॉक्टर सध्या संचेती हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत असून कॉस्मेटिक सर्जरी, व्हॅस्क्युलर सर्जरी, हँड सर्जरी आणि ब्रेस्ट सर्जरी यामध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलं असून त्यांना एकूण 7 वर्षांचा अनुभव आहे। तर डॉक्टर वारिद अल्ताफ तुमच्यापासून मी सुरुवात करते। खरं तर हात आणि मनगटाचं जर फ्रॅक्चर झालं असेल तर त्यावर आपण उपचार कसे करतो आणि त्यात आपल्याकडे आलेले जे पेशंट आहेत त्यांना तुम्ही कसं हाताळता? थैंक यू। मी आभारी आहे TV9 चॅनलसाठी ते फॉर इन्वाइटिंग अस यहाँ पे। जे ये फ्रैक्चर आहे, जब भी कोई ऐसे पेशेंट कोई गिर जाते हैं, घर में गिर गए या कहीं पे बाहर गिर गए, और या अगर किसी को कुछ ऐसे एक्सीडेंट होते हैं, बाइक एक्सीडेंट हो गया, तो एक कॉमन इंजरी ऐसा है कि हम हाथ पे गिर जाते हैं। तो और हाथ में गिरने से रिस्ट एक ऐसा एरिया है जहाँ पे फ्रैक्चर होने का काफ़ी ज़्यादा चांसेस होते हैं। तो हम काफ़ी रेगुलरली ऐसे पेशेंट्स देखते हैं हमारे पास आते हुए जो घर में गिर गए, बाथरूम में गिर गए या कहीं बाहर गिर गए एंड दे हैव अ फ्रैक्चर इन द रिस्ट। यहाँ पे उनको फ्रैक्चर, क्योंकि ये हड्डी थोड़ा कमज़ोर रहता है स्पेशली एल्डरली लोगों में 55-60 के बाद। तो ऐसे हम कॉमनली देखते हैं और इनका ट्रीटमेंट फिर एक्सरे करने के बाद हम डिसाइड करते हैं कि किस तरीके का फ्रैक्चर है। मोस्ट ऑफ द टाइम बहुत बार ऐसे होता है कि ये हम प्लास्टर में ठीक कर लेते हैं, थोड़ा बिठा के, थोड़ा एनेस्थीसिया दे के, और अगर ज़रूरत पड़ता है तो इसमें सर्जरी का ज़रूरत भी करना पड़ सकता है कभी कभी, जो कि एक माइनर सर्जरी होता है, डे केयर प्रोसीजर होता है, जिसमें पेशेंट फिर आपने उसी दिन शाम को घर जा सकते हैं वापस। अगर हम प्लास्टर लगाते हैं तो वो कुछ 3 हफ्ते से लेके 1 महीने के लिए होता है, और फिर वो उसके बाद एक 15-20 दिन 1 महीने का फिजियोथेरेपी एंड फिर वो वापस ठीक हो जाते हैं। तो कॉमनली ये रिस्ट के अराउंड काफ़ी कॉमन फ्रैक्चर्स है जो हम देखने को मिलते हैं हमको। अगदीच नॉर्मली अपघात झाला किंवा आपण कुठे पडलो तर असे फ्रॅक्चर्स होतात, मात्र 3 आठवड्यात त्याच्यावर उपचार होतात आणि पेशंट घरी देखील जाऊ शकतो। येस, याच्यानंतर खरं तर कार्पल टनल सिंड्रोम याबद्दलही बोललं जातं, तर यावर उपचार कसे होतात? कार्पल टनल सिंड्रोम म्हणजे एक नस होता है इधर मीडियन नर्व करके, मीडियन नर्व ते इथे चोकअप होता है। इसकी काफ़ी कंडीशंस वजहें हैं जिसकी वजह से ये होता है, जैसे कि किसी को थायराइड है तो उसमें ज़्यादा होने के चांसेस होते हैं, या किसी को संधिवात है तो उसमें भी जॉइंट्स में थोड़ा डिफॉर्मिटीज़ होते हैं जिसकी वजह से ये नस दब सकता है। प्रेगनेंसी के कारण कभी कभी फ्लूइड रिटेंशन होता है बॉडी में, उसमें ये नस दबता है। तो कई कारण होते हैं, बट जिनको भी ये होता है उनको तकलीफ़ काफ़ी ज़्यादा होता है। वो रात में सो नहीं पाते हैं क्योंकि उनको नमनेस हो जाता है, हाथ पूरा सुन्न पड़ जाता है, और उसकी वजह से देयर होल एक्टिविटी, उनका पूरा ये डिस्टर्ब हो जाता है। तो इसका डायग्नोसिस करना बहुत ही ज़रूरी होता है, क्योंकि कई बार ऐसा होता है कि ये प्रॉपरली डायग्नोस नहीं होता है। कई बार नेक का कोई प्रॉब्लम होता है तो उनको हम कार्पल टनल सिंड्रोम बता देते हैं, किसी को एल्बो का प्रॉब्लम है कोई, उसको कार्पल टनल सिंड्रोम बताता है। तो क्लिनिकली इन पेशेंट्स को देखना, क्लिनिक में एग्जामिन करना कि ये कार्पल टनल सिंड्रोम ही है, ये काफ़ी क्रिटिकल है। और एक बार ये डायग्नोसिस हो गया तो इसका ट्रीटमेंट बहुत सिंपल है और 100% ये सब पेशेंट्स ठीक हो जाते हैं। मोस्ट ऑफ द टाइम इनको दवाई से और कुछ एक्सरसाइजेज से, कुछ स्प्लिंट से, एक्टिविटी को मॉडिफिकेशन करने से, इससे ये बिल्कुल रिकवर हो जाते हैं। और मे बी 10% पेशेंट्स को इसका सर्जरी करना पड़ता है कभी कभी, अगर प्रेशर ज़्यादा है नस पे जिसकी वजह से हाथ कमज़ोर हो रहा है, जो परमानेंट डिसेबिलिटी हो सकता है।
तो उसमें हम उनको सर्जरी ऑफ़र करते हैं, जो अगेन इट्स यो डे केयर सर्जरी है, लोकल एनेस्थीसिया में होता है और रिलीफ काफ़ी इमीडिएटली होता है, कुछ ज़्यादा दवाई लेने का ज़रूरत नहीं पड़ता है उसके बाद। और ये इसका सर्जिकल ट्रीटमेंट है जो जब बहुत कम पेशेंट्स को लगता है। अगर इसको हम नॉन सर्जिकली प्रॉपरली ट्रीट करें तो फिर इसको बिल्कुल ठीक किया जा सकता है। तो इट्स अ वेरी कॉमन कंडिशन और इसका डायग्नोसिस करना बहुत ज़रूरी है। अगदीच. हाताच्या समस्यांबद्दल आणि त्याच्यावर काय उपचार होतात याविषयी तुम्ही सांगतायत. अनेकदा आपण बघतो औद्योगिक क्षेत्रात एखादी कंपनी असेल किंवा फॅक्टरी असेल, तिथे काम करताना लोकांचा अपघात होतो, त्यांच्या हाताला लागतं. तर अशा वेळेला आपल्याकडे कशा पद्धतीनं त्यांच्यावर उपचार होतात? इंडस्ट्रियल इंजरीज या फैक्ट्रीज में जितने भी लोग वर्कर्स काम करते हैं उनको काफ़ी ज़्यादा रिस्क होता है एक्सीडेंट्स होने का। स्पेशली जो नए लोग ज्वाइन होते हैं या टेम्पररली कोई दूसरी की जगह काम कर रहा है और उसको मालूम नहीं है मशीन को ऑपरेट कैसे करना है, तो उनको चांसेस होते हैं एक्सीडेंट्स होने के। तो एक्सीडेंट्स जैसे ही होते हैं, मोस्ट इम्पॉर्टेंट इसके लिए एक मैसेज सबके लिए ये है कि उनको एक ऐसी जगह पे तुरंत जाना चाहिए जहाँ पे उसका अच्छा कुछ ट्रीटमेंट हो सकता है, स्पेशलाइज्ड केयर मिल सकता है। क्योंकि अभी जो एडवांसमेंट हुआ है सर्जिकल ब्रांचेस में, अगर पूरा हाथ कट भी जाता है तो अगर वो 6 घंटे 8 घंटे या 10 घंटे के अंदर अंदर हमारे हॉस्पिटल में आएगा, जैसे संचेती हॉस्पिटल में हम हैं, सो वी हैव, हमारे पास वहाँ पे सुविधा ऐसी है कि हम उसको कोशिश कर सकते हैं जोड़ने का वापस। और सक्सेसफुली हमने ऐसे केसेस काफ़ी किए भी है जिसमें कि पूरे हाथ कट हुए हैं, उसको हमने वापस जोड़े हैं जो टाइम पे आए हैं। और अगर क्रश हुए हैं, फ्रैक्चर्स हुए हैं, तो उनमें भी काफ़ी कुछ सर्जरी करने से ऐसा बनाया जा सकता है कि वो हाथ फंक्शन में आ जाए। नर्व्स को रिपेयर करते हैं, टेंडन्स को रिपेयर करते हैं और उसकी वजह से आगे जाके उनका हाथ काफ़ी यूज़ में आने का चांसेस होता है। बस इसमें ये है कि जिनको भी ये एक्सीडेंट्स होते हैं या हाथ कट गया या पूरा ऐसे क्रश हो गया, तो उनको वो पार्ट को संभालना है। उसको एक प्रोटोकॉल होता है कैसे उसको पानी में डाल के या गीले कपड़े में रैप करके आइस बॉक्स में डाल के उसको तुरंत हॉस्पिटल पहुंचाना पेशेंट के साथ, ताकि उसका ट्रीटमेंट जल्द से जल्द शुरू हो जाए। तो अभी मेरा कहने का यही फाइनल ये है कि अगर ऐसे होते हैं एक्सीडेंट्स तो इनका ट्रीटमेंट काफ़ी अच्छा अभी एडवांस हुआ है और अभी पॉसिबिलिटीज़ है कि हम कटे हुए उंगलियां, थंब, हाथ को वापस जोड़ सकते हैं। अगदीच. त्यामुळे हाताच्या ज्या समस्या आहेत किंवा उपचार आहेत यामध्ये आता आधुनिक पद्धतीनं उपचार केले जात आहेत. त्यामुळे असा जर एखादा आजार पेशंटला झाला तर लगेचच डॉक्टरांकडे जाणं आणि उपचार सुरू करणं गरजेचं आहे. यानंतर ब्रेकियल फ्लेक्सिस बद्दलही बोललं जातं. तर ही इजा नेमकी कशी होते आणि यावरही आपल्याला याच आधुनिक पद्धतीनं उपचार करता येतात का? बरं. सो ब्रेकियल प्लेक्सस, बेसिकली ब्रेकियल प्लेक्सस हमारे जो हाथ के जो नसें हैं जो हमारे ब्रेन से आते हैं, स्पाइनल कॉर्ड से आके हमारे हाथ में जाते हैं, जो हमारे हाथ का पूरा कंट्रोल करते हैं, हमारे फिंगर्स का, रिस्ट का, एल्बो का, शोल्डर का। तो मेनली 5 नस है जो आते हैं जो हमारे इसका कंट्रोल करते हैं। तो बहुत बार ऐसा होता है जो हाई वेलोसिटी इंजरी जिसको बोलते हैं, बाइक एक्सीडेंट हुआ, जो हाई स्पीड में जा रहे हैं, जिनको सर पे लगा है और ये शोल्डर के पास मार लगा, तो वो नस कभी कभी टूट जाते हैं। और अगर वैसे ये नस टूट गए तो ये हाथ हमारा पूरा पैरालिसिस हो जाता है इस हाथ का। इसमें कोई हलचल नहीं होता है, एल्बो का मूवमेंट नहीं होता है, शोल्डर का मूवमेंट नहीं होता है। तो अगर ऐसा होता है तो पहले क्या होता था, मे बी 10-15 साल पहले इसका कुछ भी ट्रीटमेंट नहीं था। ये हाथ लाइफ लॉन्ग ऐसे डिसेबल्ड रहता था, कुछ भी इसमें मूवमेंट नहीं होता था, तो पैरालिसिस जैसा एक हाथ में होता था। बट अभी जो रिसेंट हम इसमें एडवांसेस भी काफ़ी आए हैं। हम इसमें अभी तुरंत इसमें हम इसका ओपन करके जहाँ पे नस कटा हुआ है उसको हम वापस जोड़ने के सर्जरीज करते हैं और उसके रिजल्ट्स भी काफ़ी अच्छे अभी मिल रहे हैं हमको। और अगर ऐसे पेशेंट 3 महीने 6 महीने के बाद भी आए, 1 साल के अंदर अंदर अगर आते हैं, तो काफ़ी कुछ सर्जरीज ऐसे हैं जिससे हाथ का फंक्शन इम्प्रूव कर सकते हैं। ये काफ़ी मेजर इंजरीज होते हैं और मोस्टली पेशेंट बहुत परेशान होते हैं इससे कि कुछ इलाज नहीं होता है इसमें। बट अभी आजकल इसमें काफ़ी अच्छा ट्रीटमेंट है और हम हमारे संचेती हॉस्पिटल में हम उसका ट्रीटमेंट अच्छी तरह से कर रहे हैं और नसों को जोड़ते, मसल ट्रांसफ़र, नर्व ट्रांसफ़र, टेंडन ट्रांसफ़र, ऐसी तरीके की सर्जरीज है जिससे इसको हम
काफ़ी हद तक 50% 60% डिपेंडिंग ऑन द सीवियरिटी ऑफ इंजरी उसको ठीक किया जा सकता है। अगदीच. ज्या पेशंटबद्दल आणि ज्या केसेसबद्दल तुम्ही सांगतायत, अनेकदा आपण बघतो की डॉक्टरांकडून पेशंटला टोटल एल्बो रिप्लेसमेंट करायला सांगितलं जातं. तर नेमकी ही शस्त्रक्रिया किंवा हे उपचार पेशंट कधी करू शकतो? राइट। तो टोटल एल्बो रिप्लेसमेंट मतलब एल्बो जॉइंट को हम पूरा चेंज करते हैं। टोटल नी रिप्लेसमेंट सब लोगों ने सुना होगा, क्योंकि नी रिप्लेसमेंट एक ऐसा सर्जरी है जो कॉमनली हम आर्थराइटिस में करते हैं। तो टोटल एल्बो रिप्लेसमेंट भी वैसे ही तरीके का सर्जरी है जो अभी ज़्यादा कॉमनली इंडिया में नहीं होता है। मेजर सिटीज़ जैसे दिल्ली, बॉम्बे है, पूना है, ऐसी जगहों पे ही होते हैं, लिमिटेड सेंटर्स में होते हैं, क्योंकि इसमें इतना ज़्यादा एडवांसमेंट अभी इंडिया में नहीं हुआ। बट वी आर फॉर्चुनेट कि हमारे संचेती हॉस्पिटल में हम ऐसी सर्जरीज करते हैं जिनके एल्बो जॉइंट्स काफ़ी ख़राब हुए हैं, जिसमें एल्बो का मूवमेंट नहीं हो रहा है। उसका कारण फ्रैक्चर, इंजरी हो सकता है, इन्फेक्शन हो सकता है, या संधिवात, आर्थराइटिस, रोमेटॉइड आर्थराइटिस में एल्बो जॉइंट्स काफ़ी ख़राब होते हैं, पेनफुल होते हैं, वो मूवमेंट नहीं होता। तो वो जॉइंट बदल के उसमें एक आर्टिफिशियल जॉइंट डाल के एल्बो का मूवमेंट वापस आ सकता है। तो ऐसे सर्जरीज हम संचेती हॉस्पिटल में कर सकते हैं। तो वेनेवर जहाँ पे भी कोई एल्बो का जॉइंट खराब हो किसी भी वजह से, वो इसमें किया जा सकता है और उसका फंक्शन काफ़ी हद तक वापस आ जाता है। तर आत्ताच तुम्ही टेनिस एल्बो रिप्लेसमेंट बद्दलही सांगितलं. मात्र काही जणांमध्ये आपण बघतो की जन्मजात हातासाठी विकृती असते, तर यावर देखील आपल्याकडे उपचार आहेत का? हाँ, ये एक कॉमन प्रॉब्लम है। बहुत बार बच्चे जो पैदा होते हैं उनमें डिफॉर्मिटीज़ होते हैं, उनमें उनमें कभी कभी उनके पैर टेढ़े होते हैं, उनके हाथों में डिफॉर्मिटीज़ होते हैं, स्पेशली उनके उंगलियां जॉइंट होंगी या उनको एक्स्ट्रा उंगली होगी या उनका हाथ बिल्कुल डिफॉर्मिटी से टेढ़ा हुआ रहेगा। तो ऐसे 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 कंडीशंस का पहले काफ़ी कम ट्रीटमेंट था, बट फॉर्चुनेटली अभी इसमें भी हम काफ़ी अच्छे से इसको ट्रीटमेंट कर सकते हैं। इनको हाथों को सीधा कर सकते हैं, उंगलियों को सेपरेट कर सकते हैं, एक्स्ट्रा फिंगर जो भी है निकाल सकते हैं। कभी थंब एब्सेंट होता है तो इंडेक्स फिंगर को थंब की जगह बनाते हैं, जिसको पॉलिसाइजेशन बोलते हैं। तो ऐसी तरह की कंजेनाइटल हैंड डिफरेंसेस जो भी होती है, इसका ट्रीटमेंट किया जा सकता है। तर आत्ताच आपल्याला संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर वारिद अल्ताफ यांनी हाताच्या समस्यांबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. मात्र प्लास्टिक सर्जरी बद्दल देखील आपण डॉक्टर कौस्तुभ शेंडे यांच्याकडून माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर वारिद अल्ताफ आणि डॉक्टर कौस्तुभ शेंडे. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण हाताच्या वेगवेगळ्या समस्यांबद्दल जाणून घेतलं. आता डॉक्टर कौस्तुभ शेंडे आपल्याकडे वळते. प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय आणि त्या अंतर्गत नेमके कोणकोणते उपचार होतात? थँक्यू मॅडम. प्लास्टिक सर्जरी हा एक फार वास्ट विषय आहे. प्लास्टिक सर्जरीच्या अंडर कॉस्मेटिक सर्जरी, हँड सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी आणि वॅस्क्युलर सर्जरी हे महत्त्वाचे विषय येतात. त्यामध्ये आम्ही संचेती हॉस्पिटलमध्ये हँड सर्जरी आणि त्याच्याबरोबरच रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर येणारे जे पेशंट आहेत त्यांना परत मूळ पदावरती आणणे आणि त्यांच्या पायाला, हाताला जिथे कुठे जखम झाली असेल त्याला परत पूर्ववत बनवणे, हा सगळा जो सर्जरी लागते ही प्लास्टिक सर्जरीच्या अंडर येते. अगदीच. प्लास्टिक सर्जरी बद्दल तर तुम्ही सांगितलं. मात्र रायनोप्लास्टी म्हणजे काय, याची गरज कोणाला असते, या अंतर्गत उपचार कसे होतात, त्याला काही पर्याय आहेत का, आणि नॉन सर्जिकल किंवा सर्जिकल याबद्दल देखील अनेकदा पेशंटची गल्लत होते, तर याबद्दल काय सांगाल? रायनोप्लास्टी म्हणजे खरं तर आपण कॉमनली आता लोकांना माहिती आहे नोज जॉब किंवा ॲक्ट्रेसेस आणि यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं की त्यांच्या नाकाची काहीतरी सर्जरी झालेली आहे. तर जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा पेशंटला किंवा आपल्यासारख्या लोकांना आपला चेहरा सुंदर आणि समोरच्याला प्रेझेंटेबल असावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. एस्पेशली जेव्हा आपण सेल्समन, मॅनेजर किंवा समाजामध्ये जाणाऱ्या ॲक्ट्रेसेस टाईपचं ज्यांचे जॉब आहेत त्या लोकांना अशी स्वतःकडून अपेक्षा असते की आपलं एस्पेशली नाक, कारण ज्याच्यावरती सगळ्यात आधी फोकस समोरच्या व्यक्तीचा जातो, तो सुंदर असावा, कमीत कमी तो वाकडा, वेडावाकडा किंवा ॲबनॉर्मल नसावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. सो त्या नाकाला सरळ करणे, त्याला सुंदर बनवणे ही जी शस्त्रक्रिया आहे त्याला आपण रायनोप्लास्टी म्हणतो. त्याचबरोबर काही लोकांना नाकामध्ये श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो, काही लोकांना नाक ब्लॉकेजेसचा सारखा त्रास होत असतो आणि त्यामुळे नाकातून
त्यांना सारखी सर्दी होत असते, या सगळ्याला आपण जी सर्जरी करतो त्याला सुद्धा रायनोप्लास्टी किंवा सेप्टोप्लास्टी असं नाव आहे, ज्यामध्ये दोन्ही प्रकार एकत्र करून आतमधून सुद्धा त्यांचा नाकाचा त्रास घालवला जातो आणि याशिवाय त्यांचं नाकही बाहेरून सुंदर करून दिलं जातं. अगदीच. मला खास करून मधुमेही पेशंटसाठी विचारायचं आहे की ज्यांना डायबिटीस असतं त्यांना कुठेतरी एखादी जखम झाली किंवा संसर्ग झाला तर ती जखम लवकर भरून येत नाही, तर अशा वेळेला जखम झालेल्या या मधुमेही पेशंटवर आपण कशा पद्धतीने उपचार करतो? डायबिटीस हा सुद्धा एक अतिशय वेगळ्या प्रकारचा आजार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक सिस्टीम बॉडीची इन्व्हॉल्व होते आणि त्यामध्ये एस्पेशली आपण कॉमनली ऐकतो की हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस हे तर ऐकतोच, पण त्याचबरोबर जवळजवळ 25 ते 30% लोकांना पायाचे आजार झालेले असतात. सो याच्यामध्ये जसं हार्ट आणि मेंदूच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तशाच प्रकारे पायाच्या रक्तवाहिन्यासुद्धा ब्लॉक झालेल्या असतात आणि त्यामुळेच पायामध्ये रक्तपुरवठा कमी होत असल्यामुळे पायाचे जे अंगठे किंवा बोटं ही काळी पडायला सुरुवात होते किंवा पायाची जी स्किन आहे ती काळी पडते, ड्राय होते, त्याच्यामध्ये भेगा पडतात आणि त्याच्यामध्ये जखमा व्हायला सुरुवात होते. याच्यामुळे होणाऱ्या ज्या जखमा आहेत किंवा जो बोटं काळी पडतात त्याला आपण गँग्रीन म्हणतो, हे कधीही तिथे रक्तपुरवठा नसल्यामुळे हे बरं होत नाही. सो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिथला रक्तपुरवठा वाढवण्यासाठी आधी काही औषधं द्यायला लागतात. ती औषधं देऊन जेव्हा रक्तपुरवठा वाढेल तर त्याच्यानंतर त्याच्यावरती ती जखम भरवण्यासाठी उपचार करावे लागतात. काही वेळेस रक्तपुरवठा जर जास्ती पद्धतीने वरपासून ब्लॉक असेल तर त्याला जशी हार्टची होते तशीच पायाची अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया करावी लागते आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा जखम भरते तेव्हा आपल्याला हा सगळा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आपल्याला पायाची निगा ठेवावी लागते. सो जेव्हा आपण घरी पायाची निगा ठेवत असतो तेव्हा या पेशंट्सनी एस्पेशली पायाला कुठेही त्यांना संवेदन नसल्यामुळे पाय खाली टेकवल्यानंतर जखमा होत असतील, काही खडे टोचत असतील तर ते कळत नाही, त्यामुळे त्यांनी घरामध्ये सुद्धा एक मऊ प्रकारची स्पेशल चप्पल बनवून घेणे आणि ती वापरणे आवश्यक आहे. त्यांना एस्पेशली पायामध्ये थंड पाय पडू नयेत म्हणून कायम त्याच्यामध्ये मोजे वापरणे आवश्यक आहे. आणि जेव्हा डायबिटीस असल्यामुळे त्यांना चालणे अत्यावश्यक हा व्यायाम आहे, पण चालताना त्यांनी बाहेर गेल्यानंतर पायाला इजा होऊ नये याची खबरदारी घेणे आणि रोज पाय स्वतः चेक करणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. अगदीच. पायाच्या रक्तवाहिन्यांचा तुम्ही आता उल्लेख केला की रक्तवाहिन्यांमध्ये मग शिराही दिसतात आणि याचाच त्रास म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स. तर ज्या रुग्णांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे त्यांनी काय खबरदारी घ्यावी आणि घरच्या घरी काय काळजी घ्यावी? व्हेरिकोज व्हेन्स हा एक थोडासा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या व्हेन्स म्हणजे ज्या आपल्या पायातलं रक्त पायाकडून परत शरीराकडे घेऊन जातात त्याचा आजार आहे. याच्यामध्ये आपल्या पायामध्ये 2 सेट ऑफ व्हेन्स असतात. पहिला महत्त्वाची व्हेन म्हणजे जी आतमध्ये मुख्य व्हेन असते हाडापाशी ती, आणि दुसरी रक्तवाहिनी किंवा व्हेन जी असते आपण ज्याला इंग्लिशमध्ये ग्रेट सॅफेनस व्हेन म्हणतो, ती स्किनच्या खाली असते जी नॉर्मली आपल्याला फुगलेली जाणवते. सो बऱ्याच वेळेस पेशंट्सना फुगलेल्या रक्तवाहिन्या पायाजवळ दिसतात, एस्पेशली घोट्याजवळ, अँकलजवळ रक्तवाहिन्या फुगून त्याचे पुंजके झालेले दिसतात. सो आणि या सगळ्यामुळे आपल्या पायामध्ये रक्त जमा व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा हे रक्त तिथे जमा होतं त्यामुळे पायामध्ये टॉक्सिक जे प्रोडक्ट्स आहेत ते तिथे साचून राहिल्यामुळे पाय दुखायला सुरुवात होते. याच्यामध्ये सुद्धा स्किन खराब होते, पाय काळे पडतात आणि तिथे होणाऱ्या जखमा असतात त्या लवकर भरून येत नाहीत. सो हे सगळं रिपेअर करण्यासाठी किंवा हा आजार घालवण्यासाठी मुख्य आहे की पायामधला रक्तपुरवठा परत नॉर्मल करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती घट्ट इलॅस्टिकचे मोजे, ज्याला आपण इलॅस्टिक स्टॉकिंग्ज म्हणतो, हे वेगळ्या प्रकारचे विशेष प्रकारचे मोजे आपल्याला मेडिकल स्टोअर्समध्ये मिळतात किंवा ते बनवून घ्यायला लागतात, ते वापरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर घरामध्ये हा प्रकार वाढू नये म्हणून आपण घरामध्ये साध्या प्रकारचे जे व्यायाम आहेत ज्याच्यामध्ये आपण पाय वरती करून पाय उशीवर ठेवून झोपणे किंवा पाय वरती करून भिंतीला लावून पाय उंच करण्याचे जे व्यायाम प्रकार आहेत ते सगळे व्यायाम प्रकार करणे आणि गोट्यातून पाय हलवून तिथले मसल्स
मध्ये ॲक्टिव्हिटी वाढवण्याचे जे व्यायाम प्रकार आहेत ते करणं आवश्यक आहे. पण हे झाल्यानंतर सुद्धा काही लोकांचा हा आजार जर कंटिन्युअस वाढतच असेल आणि जर पाय तरी पण दुखतच असतील तर त्या लोकांना लेझरची शस्त्रक्रिया केली जाते. पूर्वीच्या काळी ओपन शस्त्रक्रिया केली जायची, पण गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये आपण ही नवीन लेझर, त्याच्याबरोबर ग्लू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक उपकरणांच्या शस्त्रक्रिया उपलब्ध झाल्या आहेत, ज्या आपण आता संचेती हॉस्पिटलमध्ये वापरत आहोत. आणि त्याच्याद्वारे कोणताही कट न घेता पेशंटला सकाळी येऊन संध्याकाळी म्हणजे डे केअर मध्ये सुद्धा ही सर्जरी करून कोणत्याही प्रकारचा त्रास न होता एका दिवसात आपण नॉर्मल आपलं जीवन परत चालू करू शकतो. आणि शिवाय या जखमासुद्धा महिन्याभराच्या कालावधीमध्ये भरवून त्या पेशंटला आपण नॉर्मल जीवन देऊ शकतो. तर डॉक्टर, हाताच्या समस्या आणि प्लास्टिक सर्जरी याविषयी खरं तर आज तुम्ही खूप महत्त्वाची माहिती आम्हाला दिली आहे. तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.